हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पावसाळी अधिवेशनाआधी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता, रिक्त मंत्रिपदं भरली जाणार। विधानसभा निवडणुकीआधी आमदारांना ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न। जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। लोकसभेनंतर राज्यातील वारं महाविकास आघाडीच्या बाजूने, शिंदे दादांचे मिळून 40 आमदार परत येतील, विजय वडेट्टीवारांचा दावा। नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी, मोदींच्या मंत्रिमंडळात 72 मंत्र्यांचा समावेश। अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा, निर्मला सीतारामन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ। केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील 6 खासदारांना मंत्रिपद, भाजपकडून गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे, मोहोळ यांना मंत्रिपद, तर शिंदे गटाकडून प्रतापराव जाधवांना संधी। प्रफुल्ल पटेल आधी कॅबिनेट मंत्री असल्यानं राज्यमंत्रीपद नाकारलं, कॅबिनेट मंत्रिपदासाठी काही काळ थांबायला तयार, मंत्रिपदावर अजित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाला एका राज्यमंत्रीपदाची ऑफर अमान्य, कॅबिनेट मंत्रिपदाची दादा गटाची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती, तर मंत्रिपदासाठी तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद असल्याची चर्चा। भाजपच्या जेपी नड्डांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी, तर भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची चर्चा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25वा वर्धापन दिन, पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ, तर अजित पवार गटाकडून मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये कार्यक्रम। ठाकरे गटाच्या आमदार खासदारांची आज सेना भवनात बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या आज आमदार खासदारांसोबत बैठका, संध्याकाळी 6 वाजता बैठकांना सुरुवात होणार, आगामी विधानसभा निवडणूक, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या पाहणीनंतर मुंबईतील कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आज खुला होणार, प्रकल्पाच्या उर्वरित कामांमुळे शनिवार रविवार मार्ग बंद राहणार। रब्बी हंगामांतर्गत नाशकात नाफेडकडून कांदा खरेदी, 18 संस्थांच्या माध्यमातून केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। मुंबईच्या विक्रोळीत एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळला, इमारतीतील सुरक्षा रक्षकासह डब्बा देण्यासाठी आलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू। राज्यात जोरदार पावसाची हजेरी, मुंबईसह सोलापुरात मुसळधार पावसाच्या सरी, सोलापुरात काही घरांमध्येही पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। मालेगावातील देवळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, उमराण्यातील 25 शेड कोसळले, शेड खाली एकाचा मृत्यू, तर वीज पडून एका तरुणाचा मृत्यू। भारताकडून मे महिन्यात 722 कोटींचं सोनं खरेदी, तर स्वित्झर्लंड आणि चीनकडून सर्वाधिक सोन्याची खरेदी, वर्ल्ड गोल्ड कौन्सिलची माहिती। जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली, दुर्घटनेत 10 भाविकांचा मृत्यू, तर 33 जण जखमी। जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये वेद लहावटी देशात अव्वल, तर मुलींमध्ये द्विजा पटेल पहिली, 48,000 विद्यार्थी आयआयटीसाठी पात्र। भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय, भारताच्या 120 धावांच्या आव्हानासमोर पाकिस्तानचा संघ चारी मुंड्याची, भारताचा 6 धावांनी अफलातून विजय। स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराजने रचला इतिहास, जर्मनीच्या अलेक्झांडर ज्वेरेवला हरवत अल्कझारने मिळवलं फ्रेंच ओपनचं विजेतेपद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।